कल्पना करा, बाबासाहेबांच्या हातामध्ये असलेली जी लेखणी होती ती काय सुंदर असेल ना. काय अभिमान वाटत असेल त्या लेखणीला की अशा महामानवाच्या हातामधली आपण लेखणी आहोत. खरंच कल्पनेच्या पलीकडेही सुंदर असं भाव निर्माण होईल तुमच्या मनामध्ये की काय सुंदर असेल बाबासाहेबाच्या हातामध्ये असलेली लेखणी, ज्या लेखणीने हजारो वर्षाचा अंधकार मिटून टाकला, सर्वांना प्रकाशाचं दान दिलं, शिक्षणाचं महत्त्व समजून दिलं. वर्ष चालू असलेली विषमता, चुकीच्या चालीरीती, परंपरा सर्वांना समूळ नष्ट करण्यासाठी कायद्याची जी भक्कम अशी चौकट बनवली, आवाज उठवला अन्यायाविरुद्ध, समतेचे ज्या लेखणीने विचार उमटवले, सोनेरी अक्षरामध्ये ज्या लेखणीने समतेचेच विचार पेरले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, स्वाभिमानाची जाणीव करून दिली. खरंच काय लेखणी असेल ती, आणि काय अभिमान वाटत असेल त्या लेखणीला की आपण ज्या हातामध्ये आहोत तो व्यक्ती किती महान आहेत. भारतरत्न म्हणून आपण ज्यांना ओळखतो, बोधिसत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो, महामानव म्हणून आपण ज्यांना ओळखतो, ज्यांच्याकडे आजही तितकं शिक्षण आपण घेतलेलं नाहीये, इतक्या पदव्या त्यांच्याकडे होत्या, 9 भाषांचं ज्ञान त्यांना होतं. आपल्या भारत देशामध्ये नव्हेच तर परदेशामध्ये सुद्धा त्यांची जयंती साजरी केली जाते. आपल्या भारतातील एका व्यक्तीची जयंती परदेशातही साजरी व्हावी, ह्याच्याहून आणखी अभिमान कुठला असेल? किती अभिमानाची गोष्ट आहे, विचार करा ना. मग आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खरंच मनापासून त्यांना विनम्र अभिवादन केलं पाहिजे, कोटी कोटी प्रणाम वंदन केलं पाहिजे, अगदी मनापासून. बरं, उगाच सगळे ठेवतात म्हणून स्टेटस ठेवू नये व्हॉट्सअपला, उगाच सर्व ठेवतात म्हणून स्टेटस ठेवू नका व्हॉट्सअपला. खरंच मनापासून जाणीव ठेवा त्यांच्या कार्याची. नेहमी मी सांगत असते की महापुरुष जेव्हाही एखादं महान कार्य करून जात असतात तेव्हा ते कुठल्याही एका जातीपुरतं मर्यादित नसतं, तर आपल्या सर्वांचं आयुष्य त्यामुळे बदलून जात असतं. मग त्याची जाणीव तरी निदान आपल्याला असली पाहिजे आणि असलीच पाहिजे. मग बाबासाहेबांच्या लेखणीचं कौतुक गाण्यामध्ये कशा प्रकारे केलेलं आहे बघा, तेच गीत आज मी तुमच्यासोबत सादर करणार आहे. गीताचे बोल आहेत, जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी, बाई मी भीमाची लेखणी. तर चला जास्त वेळ न दवडता या गीताला सुरुवात करूया. सर्वांना अगदी मनापासून जय भीम. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चला गीताला सुरुवात करूया. जगातली देखणी, जगातली देखणी, अग जगातली देखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी. जगातली देखणी, अग जगातली देखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी. काळ्या मनूचा हिमला मी पाडिला, त्यात मनूचा मुडदा मी गाडिला. काळ्या मनूचा इमला मी पाडिला, त्यात मनूचा मुडदा मी गाडिला. मुडदा मनूचा, मुडदा मनूचा मीच पाडला रणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी. ऐऱ्या गैऱ्यांच्या कैऱ्यांच्या लेखण्या, ऐऱ्या गैऱ्यांच्या कैऱ्यांच्या लेखण्या, दिसती दिसायला दिसायला देखण्या. काळ्या मनाच्या, काळ्या मनाच्या काळ्या साऱ्या जणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी. क्रांतीवीराची केली मी चौकशी, क्रांतीवीराची केली मी चौकशी, मैत्री भीमाशी जडली माझी अशी. क्रांती भीमाची, क्रांती भीमाची ठसली माझ्या मनी ग बाई मी भीमाची,
भीमाची लेखनी ग बाई मी भीमाची लेखनी, अहो जगातली देखणी, जगातली देखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखनी ग बाई मी भीमाची लेखनी. किती सुंदर असा शब्दामध्ये बाबासाहेबांच्या हातामध्ये असलेल्या लेखनीचं वर्णन केलं ना गीताच्या बोलामध्ये. जरी हे शब्द काल्पनिक असले तरी सुद्धा खरं महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या हातामध्ये असलेल्या लेखनीने आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. मनामध्ये समानता निर्माण केलेली आहे बाबासाहेबांच्या लेखनीनं. आणि बाबासाहेबांचे विचार कायम असणार आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार कायम असणार आहेत. आणि हे विचारच आपल्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहतील. तर भेटूया अशाच एका नवीन गीतासहित. सर्व महापुरुषांना अगदी माझे मनापासून कोटी कोटी प्रणाम वंदन करते. आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना सुद्धा अगदी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.